मनोज जरांगे पाटील उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। महत्त्वाचं म्हणजे उपोषण संपल्याच्या नंतर त्यांनी आता एक महत्त्वाची मागणी केलेली आहे, ती म्हणजे माझी आणि माझ्या विरोधात काम करणाऱ्यांची नार्को टेस्ट करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे उपचार देखील ते घेत आहेत। पाटील, तुम्ही उपोषण सोडल्याच्या नंतर आता या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेला आहात आणि तुम्ही एक महत्त्वाची मागणी केली, ती म्हणजे नार्को टेस्ट करण्यासंदर्भामध्ये काय सांगाल? काय होतंय ते प्रत्येक वेळेस आपण सोडून द्यायचं आणि त्यांनी बडबड करत राहायचे। त्यामुळं तोच म्हणला होता की माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा, ते परळवलं। त्यामुळे त्याची आणि माझी नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे आणि आता त्याच्यात मी उतरणार आहे। आता आरक्षणाचे विषय मार्गी काढत आणलेत, मला खरं लागतं। त्यांनी काय केलं, दुसऱ्याचे पोरं मरू घातलेत विनाकारण त्याच्या स्वार्थासाठी। त्यामुळं मी त्या करणाऱ्याला दोष नाही देत, करून घेणाऱ्याला देतोय। त्याची माझी नार्को टेस्ट झाली पाहिजे या संदर्भात, कारण त्याला कोण सांगत होतं, कोण भेटत होतं, कारण हे करून मोकळे झाले। आता दुसरे हे रात्रंदिवस जाऊन भेटत होते, मग ते आता ओपन व्हायला पाहिजे ती गोष्ट आणि त्याचा तपाससुद्धा पुन्हा एकदा व्हायला पाहिजे। कारण जे आरोपी 1 नंबरला व्हायला पाहिजे होते ते दुसरीकडे झालेत आणि 3 नंबर 4 नंबर असे झालेत आणि ते तपाससुद्धा कोण जाऊ भेटत होतं काय करत होतं ते प्रकरणात मी आता हात घालणार आहे। कारण मी रात्री फक्त म्हणताना तेवढं म्हणलो होतो, माझी आणि एक जणाची असं बोललो होतो, आता स्पष्ट नाव सांगितलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही उपोषणाला बसलेला होता, तो वारंवार हे नवं उपोषण होतं, तुम्हाला उपोषणाला बसावं लागतं, जीवाची बाजी लावावी लागते, मात्र तरीसुद्धा सरकार दुर्लक्ष करतं, हा तुमचा वारंवार आरोप आहे। आता काल जे काही तुम्हाला आश्वासनं दिली गेली त्यानंतर काय भूमिका? नाही काय आता आश्वासनं नाही म्हणता येणार त्याला, आता आश्वासनच म्हणावं लागेल, पण टाळणार नाही आहेत ते आता। कारण त्यांना पाहिजे ज्या ज्या विषयासाठी त्या विषयासाठी वेळ दिला। आता मंगळवारपर्यंत दिला, उद्यापासून आता कामाचा निपटारा करायला ते सुरुवात करते, नाही तर बेकार होऊन रट्टे खाते मग उगे आता। कारण त्याच्यात फडणवीस साहेबसुद्धा स्वतः आहेत, त्यांनी येऊन सांगितलं, फडणवीस साहेबांनी ही सगळा ड्राफ्ट त्यांनी मान्य केलेला आहे। त्यामुळं सगळ्या विषयात आता, कारण आम्हाला 58 लाख नोंदीचा विषय लय महत्त्वाचा होता, ते प्रमाणपत्र निघतील। आता आमच्यासाठी हैदराबाद गॅजेटियरचा महत्त्वाचा विषय होता, आता ते मार्गी लागत टप्प्याटप्प्यात लगेच। सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे, औंध हा विषय आता गॅजेटियरचा मार्गी निघत चालेल, त्याच्यासाठी 1 महिना मागितला, ठीक आहे, हरकत नाही। बाकीचे सगळे विषय आहेत, आता हळूहळू मला वाटतं मंगळवारपासून याला स्पीड वाढेल उद्याच्या। बरं, तुम्ही वारंवार उपोषण करताय, आधी तुम्ही म्हटले होते की हे माझं शेवटचं उपोषण आहे, मात्र तरी तुम्हाला बाज टाकून उन्हामध्ये बसावं लागलं होतं, तर मग किती वेळा अशी बाजी लावणार जीवाची? आता हे बघा, आपण गरिबीतून आलो की नाही सगळेजण, श्रीमंत कुठल्याही जातीत असू द्या, त्याला काही गरज नसते कोणाची, गरिबाला ते खस्तं खावं लागतं, त्यांच्यासाठी आपल्याला करावं लागतं। गरिबांसाठी काय असतं, आणि चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो, चांगल्या कामाला शेवट नसतो, वारंवार लढावं लागत असतं। पण हे जरा विचित्रच खेळ होता, आलोय ऊन होतं डेंजर। बरं, तुम्ही ज्या ज्या मागण्या मांडल्या होत्या त्या किती मागण्या होत्या, किती मान्य झाल्या? सगळ्याच ना, सगळ्याच। फक्त आता त्याची मंगळवारपासून सुरुवात होईल, उद्याच्या मंगळवारपासून आता त्याची अंमलबजावणी, ते आता काम स्पीड धरत नाही। मी आहे ना, मला बेकार करील गोड बोलून फसल्यावर। बरं पाटील, कोणत्या कोणत्या मागण्या होत्या ज्या म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचायला हव्यात किंवा त्यांना ते आठवण वापस व्हायला हवी? 58 लाख नोंदी मिळाल्यात हे त्यांना अगोदर मान्यच नव्हतं, काही पण खोटं सांगायचे। आता त्यांचे कोणते वधून घेतलं की हो 58 लाख नोंदी सापडल्यात, याला महत्त्वाचं होतं। आता 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या, आधी वधवून घेतलं त्यांचे कोण 58 लाख आहेत तर मग आता तुम्ही प्रमाणपत्र द्या। आता प्रमाणपत्र झाले ते व्हॅलिड आहे त्याचे, म्हणजे तो विषय आता मार्गी निघत चालत, ते लय महत्त्वाचा विषय होता। राज्यभरातल्या नोंदी आहेत त्या 58 लाख लोक म्हणलं तरी जवळपास 3 कोटी मराठ्यांचं कल्याण होईल राज्यातल्या। याच्यापेक्षा समाजासाठी आणखीन किती मी ताकदीनं करायचं आहे। त्याच्यात आता हैदराबाद गॅजेटियरचं, त्याच्यात मराठा समाजाचे मराठवाड्यातले लोक आता आरक्षणात जातील, कारण त्याच्यात एस-ओ-पी तयार झाली। त्याच्यात काय आता की थोडी कार्यपद्धती चांगली केली, त्यामुळं लोकांना आता ते सोयीस्कर जाईल, त्याच्या व्हॅलिट्या मिळतील। हे 2 विषय झाले। सातारा संस्थानाने कोल्हापूर, पुणे, औंध हे गॅजेटियरचं आता 1 महिन्याच्या तो जी-आर काढतात। 70-80 वर्ष नव्हतंच, जर कायदेशीर त्यांचं म्हणणं अभ्यास करून द्यायचं, बरं अभ्यास करून दे, काय हरकत नाही, त्यांना 1 महिन्यात ते क्लिअर विषय होईल। गुन्हे झालेले आहेत महाराष्ट्रात ती विषय, बलिदान गेलेले कुटुंब, हा पण विषय खूप महत्त्वाचा आहे। सारथी महामंडळे, मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करण्याच्या संदर्भात तेही करून घेतो म्हणून सांगितलं। जे अशा 10-12 मागण्या त्यांच्याकडे दिल्या, आता आपण त्या पुऱ्या होत्या। शिंदे समितीला मुदतवाढ देऊन त्याच्यावरती
अध्यक्ष नेमून ती पुन्हा सुरुवात करायची. असे मुद्दे जे समाजाच्या हिताचे आहेत. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या, निधीचा विषय 15 दिवसात ते उरकून घेतो म्हणे सगळं. कारण ते आता स्पीड हे उद्याच्या मंगळवारपासून ते घेते. आता जर का धोका पिका केला ना रट्टे खाते सगळेजण. बरं, म्हणजे आता उपोषण नाही, मात्र आता त्यांना रट्टे दिले जाणार असंच का? मायला तुम्ही चित्र तयार प्राणी. आपल्यात म्हणलं जातं ना खेड्यात चालता बोलता रट्टे खाशील म्हणतो का? आणि थोडेच असतात कोणी कोणाला. लढायला मी आहेत ना पक्का. आणि तराला लागले तर खाऊ बी शकतात रट्टे बी. मग तसं बी काही एवढं काय नाही. आम्ही काही एवढे बी कच्चे नाहीत मग. बरं, पाटील, आता तुम्ही जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा विरोधक तुमची जे आहेत ते टीका टिप्पणी करतातच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाकेंचं असं मत होतं की हे मॅनेज आंदोलन होतं. काय भावना? बसल्यावर कळतं माणसाला. बसल्यावर कळतं या नेत्याचं उलशी खाय, त्याचं उलशी खाय, त्याचं उलशी खाय, हे कर. अशाला नाही कळतो समाजहित, समाजाचं प्रेम. व कोणावर बी आपण प्रतिक्रिया देत नाही. मी दखलच घेत नाही असल्याची. खरं सांगतो मी. उदाहरणार्थ आता सत्य सांगायचं ठरलं तर मी 1.5 वर्षापूर्वीची एक बाईट काढून बघा माझी. मी तेव्हाच सांगितलं होतं की इथं आम्ही गुण्यागोविंदांना आणतो ओबीसी मराठा. कुंकडून तरी यायचं राजकीय उच्चेल घेऊन आणि ओडीगुद्रीत बसायचं. म्हणजे आमचे शिवभाऊ होतो आम्ही. विनाकारण नाराज्या केल्या का नाही ओडीगुद्रीत आणि आमच्या मराठा समाजात किंवा आंतरवालीत? काही गरज होती का? कोणाला नादी लावायचं? लावलं ह्या लोकांना नादी. बरं, आमचा तिथला एखादा नेता झाला असता तर आम्हाला तरी आनंद वाटला असता. हे 1.5 वर्षापूर्वी सांगितलं मी. आमचा शिवभाऊ तरी नेता होईल. ताकद वायाला यांनी घातली. जर धनगराचं कल्याण नाही झालं तर ओबीसीचं नाही. आणि नाराजी तर पुऱ्या राज्यात पसरून गेली. माणसानं हुशारीनं वागावं. त्यामुळे हे असल्याला महत्त्व देऊन समाजाचं वाटोळं होणार आहे. त्यामुळे आम्ही तर देतच नाहीत आणि त्यांची हे देत नाही. बरं, आता हे नवं उपोषण याच्यानंतर मनोज जरांगे यांची पुढची वाटचाल काय असणार आहे, किंवा ते पुढे काय पाऊल टाकणार, किंवा त्यांची पुढची काय भूमिका असणार? आता हे सगळं करून घेतो आणि याच्याबरोबर जरा मध्ये शेपारले होते जरा मधल्या काळात 1-2 वर्ष आम्ही गप होतो ना. आम्हाला इकडं गरिबाचं कल्याण करायचं होतं. लय जरा गोतल्या आळ्या बोळ 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 करत होता. आता त्यांची जिरीतो जरा. आता त्यांची जरा जिरीतो आम्ही. त्यांना जशाल तसं उत्तर मिळणार आहे. युट्यूबला तर युट्यूबला जी भाषा आहे त्या भाषात आता जरा वर्षभर चालून द्या जरा. आणि तुम्ही बी थोडी मजा बघा ना. आता थोडंसं ती फाईट चालणारच आहे. विनाकारण लोकातले इकडे पुढे घालायचे, पुढे घातपात करायला लावायचे. ते गरिबाच्या पोरांचा वापर करायचा. त्यांना मुताडा फेताडा पाजून इकडे तिकडे बॉम्बलायला लावायचं. आणि ते वर्ष झालं 2 वर्ष झालं आम्ही हे ऐकतो. त्यांना वाटतं आम्ही काय म्हणजे हेच आहेत का? आता 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 आम्ही खेळतोच जरा सगळ्यांना. आमच्याकडं आमचे पोरं आहेत ना. आम्हाला एखादं टीका करायचं म्हणलं लाखभर लोक कामाला लावू शकतो ना आम्ही. कुणी कसलं बोलत मला बोलता येत नाही. तुम्ही आईबापापर्यंत जाता, आईबापापर्यंत जाता आणि मग तुमचे काढायचं का मी बी? आम्हालाही माहिती आहे. मग आता त्या भाषा सुरू होणार आहेत. आम्हाला माहिती आहे पात्राटात कोण कोण पडत होतं, काय करत होतं. ती भाषा होणार आहे. मग आता होऊ दे ना. आता ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ह्याच्यात उत्तर मिळणार आणि त्यालाही कळणार. आता आपण उगाच झक मारली माग. जशाला तसं उत्तर मिळणार आता इथून पुढे. जशाला तसं तुमची जी भाषा असेल भाषाने दादागिरी असेल तर दादागिरी तिथं वापरच करतो. ते परळीवलं खरकटं तिथं वापरच करतं डायरेक्ट. तोडातोडी असल्याच भाषा असतात. तोडाताडी सुरुवात तर कर, बघ शेवट करतो का नाही आम्ही बघतोच आता. बरं, पाटील, एक महत्त्वाचं म्हणजे आता आपण पाहतोय बीड, जालना किंवा मराठवाड्यातील काही जिल्हे, महाराष्ट्रातील काही असे भाग आहेत ज्यामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालं आहे. एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी न होणं किंवा एकमेकांना सहकार्य न करणं, थेट इथपर्यंत आता हे लोक पोहोचलेले आहेत. मग हे कुठंतरी हा वाद निवाळावा किंवा एकोपा यावा. कारण आपण पाहतो एका ताटामध्ये जेवणारे आपण, एकमेकांच्या लग्न कार्यात सहभागी होणारे आपण. त्या मुलीचं लग्न असेल तर उत्साहानं हा जाणारा, त्या लग्नामध्ये वाढणारा व्यक्ती, मात्र आज कुठंतरी नाराजी निर्माण झाली आहे. यावर काय तोडगा? काय हे बघा, मग त्यांना एक गोष्ट कळत नाही का इथून मागं होतं का? नव्हतं. तुम्ही घातपातासारख्या सुपाऱ्या देणार, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणार, निवडून कोण देणार? मराठ्याच्या मताशिवाय. बीडचा विषय घेतला तुम्ही म्हणून सांगतो, खरंच निवडून येऊ शकतो माणूस. आमचा माणसं पाळडे राव आम्ही आणि देशात नंबर 1ला निवडून आणलंय. आमचं म्हणणं काय होतं, राजकारणात मजा तुम्हीच करा, कधीही सत्ता भोगा, तुम्ही फक्त मराठ्यांना त्रास देऊ नका, हे आमचं म्हणणं होतं. मग मराठ्याचं आरक्षण नाही द्यायचं. ओबीसी अलगार मराठ्यांना विरोध करण्यासाठी आणि हे तिथं हजर, वडीगुद्रीत आंदोलन करण्यासाठी हे साथ देणार. मग म्हणजे हे धनगराच्या आडून गेलं आपणार. असं कसं चालेल? तुम्ही आता सहन झालं ते किती दिवस. तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदला ना. आम्ही सुरुवात केलेली दाखवा. पोरं आता खाली धरायचे ते कर. त्याच्यात तर जे घातपाताचा विषय आहे ना, त्याच्यात आरोपी मागं पुढं केले. त्याचा SIT आणि CID कडून तपास करायला लावणार आहे मी सरकारला. 100% करायला लावणार आहे. आणि त्याला कसा ते
तो येत नाही, लोकांचे पोरं पुढं घालतो आणि त्यांना बरबाद करतो. मरू घातलंय, त्यांना मरू घातलंय. कोणाच्या अंगावर आली? एवढं सोपं आहे का अंगावर आल्यावर? एवढं सोपं आहे का? तुम्ही अंगावर पाठवणार त्यांना? आमचेच लोक आमच्या अंगावर पाठवणार. ही अंगावर आल्यावर दाखवतो ना आम्ही पण. एवढे कच्चे थोडं पण ऐकतोच, चाललंय मीडियात. हां, सगळे लोक त्याचेच आहेत, प्रवक्ते त्याच्याच बाजूने हिंडत आहेत. ती सोशल मीडियाची ती काय टीम आहे ना, काय म्हणते त्याला, यूट्यूब, ते त्याचेच आहेत. कुठं रसद पुरती ते बी त्याचेच आहेत. त्यामुळं करणारापेक्षा करून घेणारा महत्वाचा आहे. हां, त्याचे बघतोच आता. ते मला नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग करायची, ते कसं काय मागं पडला होता विषय, कारण आम्ही आंदोलनात गुंतलेलो होतो. आता ते विषय मागच पडू देत नाही ना मी. कसा तपास होत नाही त्याच्यात, तो कसं काय नाही त्याच्यात. कोणचा अधिकारी म्हणतोय, पोलीस अधिकारी किंवा कोण तपास अधिकारी, तो नाही. कसं काय नाही बोललाय तो, त्याचा पीए का काय ते बीडचा, त्याला भेटायला जातो. कसा मिटेल सांगा तुम्ही म्हणता ती एकोपा मिटला पाहिजे. तर मोठ्या नेत्यानं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. म्हणलं पाहिजे 4 पावलं मागं 4 पावलं पुढं. म्हणजे तू लावून धरतो, अंधारातून सांगतो आणि परत उजाडात काय बोलतो, मीडियात बोलताना माझा कशाचा हात, मी काय करू, त्यांचेच लोक आहेत. म्हणजे मरण तर आमचाच आणि ती ढकलून आमच्यावर, तू राय मोकळा तिकडं. म्हणजे ही परिस्थिती. आता त्याचा पीए का काय ते बीडचा, तो त्याला बोलतो, भेटतो, तो तिकडून फोनवर सांगतो, लय खुश झाले साहेब, लय मस्त आहे. मग तुम्हाला मला कोणत्या गोळ्या चारायच्या होत्या का, कोणचा घातपात करायचा होता नेमका, ह्यो तपास लागणं गरजेचं आहे. कोणचा घातपात, कुणाचा घातपात? तुम्ही म्हणता गोळ्या माझा धनंजय मुंडे. मग ते कोणत्या गोळ्या औषधात जेवणार घालणार होता का, कशात घालणार होता? मी ते मागच्या काळात थोडं नामनिरळ केलं तर म्हणलं बदलतील, जाऊ द्या. एखाद्यास माया माऊल्यांचं आव्हान आलतं, पण त्याने आता ते मरू घातलेत पोरं सगळे. मेले तरी त्यांचे, जगले तरी ते. मरणं ते एवढं सोपं आहे अंगावर येणं, आणि इकडून लय कच्चे येत होय. पण करणारापेक्षा मी करणारा दोषच नाही देत, करून घेणारा महत्वाचा आहे. त्याचं ते सगळा तपास पुन्हा व्हायला पाहिजे. पुन्हा आता मी ते लावून धरणार आहे, पुन्हा तपास. आरोपी मागं पुढे झाले, जो 1 नंबर व्हायला पाहिजे होता ते मागं पुढे केलेत मुद्दाम. कारण त्यावेळेस रश्मिताई शुक्ला हे महासंचालक, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे नागपूरला सगळे बसले होते. एक खरकटे बी, हे मुंडे बी, तो बसला होता तिथं. त्यांनी ते बदलून घेतलं सगळं, कुठाने केलं. आता त्याच्यावर लक्ष ठेवणार आम्ही, पुन्हा तपास करायला लावणार आहे. कारण तो पीए बीडचं कोणी, तो काय सांगत होता, काय निरोप देत होता, हे कुठं भेटत होते, याच्यात साथ देणारे सुद्धा आता घेणार आहेत आम्ही. आता बघा, आता ही फाईट सचिन भाई लय डेंजर होणार आहे आता ही. हो, साथ देणारे कोण, युट्यूबला बोलायला कोण घेऊन जातं, लिंबा झाडाखाली बसून कोण शिकितं, मुंबई पुण्याला कोण जातं, ते हे साथ देणारे यांना सुद्धा आरोपी होणार आहेत. त्यांना आता वेळ आल्यावर कळलं, गप होतो तोवर त्यांना गोड लागलं. आता खोट्या बातम्या कसं काय दाखवू शकता, खोटं आहे ते कसं प्रसारित करू शकता. ते युट्यूब असो किंवा ते भलं काही असो, नाही तर ते स्वतःचा मोबाईल असो, तुम्ही असं कसं काय दाखवू शकतात, त्याचा काय पुरावा होता, हे सगळं वाढणार आहे. मी त्याच्यात पूर्ण लक्ष घालणार आहे. आता करणारापेक्षा करून घेणाराकडं लक्ष घालणार आहे. आणि कसंच होत नाही, किती ताकद लावतोय ते बघणार आहे मी आता. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझीही नार्को टेस्ट करावी आणि समोरच्या त्या व्यक्तीचीही नार्को टेस्ट करावी अशी मागणी धनंजय मुंडे डायरेक्ट थेट मंत्री धनंजय मुंडे यांची तपासणी करावी, नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे करतायत. तर दुसरीकडे सरकारनं ज्या काय मागण्यांचं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण न केल्यास त्या लोकांना देखील आम्ही रट्टे देऊ अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.